भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आज दौंडमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल देखील उपस्थित होते। दादा, आज कार्यकर्त्यांची जी आढावा बैठक पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत झाली, काय निर्णय झाले, कशा पद्धतीने येणार आहे? आमच्या नेत्या पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न झाली। राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना पक्षाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे पंकजाताईंनी दौंड मतदारसंघात जावं अशा प्रकारची सूचना ही भारतीय जनता पार्टीने केली होती। आणि त्यावर निवडणुकीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, कोणत्या स्तरावर आहे यापासून तर कार्यकर्त्यांचे काही सूचना आहेत का, सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित होत्या। आणि त्यांचा जो काही संवाद कार्यकर्त्यांशी अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे। दादा, लोकसभेच्या वेळी आपण ज्यावेळेस सुनेत्रा पवार उमेदवार होत्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने महायुतीतून खासदारकीचं काम केलं। त्यानंतर आत्ता विधानसभेची निवडणूक एकंदरीत येत आहे, तर सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडून दौंड मतदारसंघातून उमेदवारी मागितली जात आहे, तर कशा पद्धतीने पाहताय आपण? उमेदवारी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये निर्णय हे मात्र महायुतीचे तिन्ही घटक पक्ष त्याची नेते मंडळी बसून घेतील। त्यामुळे मागणी करणं हे काही चुकीचं नाही, मागणी कुणीही करू शकतो, लोकशाही आहे। योग्य निर्णय महायुतीची सगळी नेते मंडळी घेतील अशा प्रकारची मला खात्री आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी वेळोवेळी सांगितले की ज्या स्टँडिंग जागा आहेत महायुतीच्या त्या तशाच राहणार आहेत, तर येणाऱ्या निवडणुकीत आता 2 महिन्यावरती निवडणूक आली, कशा पद्धतीची निवडणुकी आपली तयारी असते? नाही, आता त्याच्यामध्ये स्टँडिंग जागा ठेवतील नाही ठेवणार, त्याच्यामध्ये काही बदल होईल हे सगळं हे महायुतीच्या स्तरावर तिन्ही पक्ष ठरवतील। आणि आम्ही पक्ष म्हणून विधानसभेची जी काही तयारी आहे ती आम्ही व्यवस्थित केलेली आहे। आणि त्यासाठी आवश्यक अशा विकास कामं आम्ही 5 वर्षात चांगली केली, त्याच्यामध्ये सार्वजनिक कामं चांगली केली, त्याच्यामध्ये वैयक्तिक योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत। आणि पक्षाची शिस्त पाळून या भागातील मतदारांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहोत। निवडणुकीच्या दृष्टीनं मतदार यादीपासून तर प्रचाराची सगळी तयारी आमची झालेली आहे। फुरसुंगीचा आता एक प्रकल्प मोठा मार्गी लागला जो पुरंदरसाठी आणि दौंडसाठी एक उपयुक्त आहे, काय सांगाल? नाही, तो जो काही फुरसुंगी बोगदा करावा म्हणजे खडकवासला टू फुरसुंगी बोगदा करावा ही माझी सभागृहातली सातत्याची मागणी होती। मागचे 10 वर्ष मी सातत्य ठेवून त्याच्यामध्ये पाठपुरावा करत होतो। त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील शेतीला दिलासा तर मिळणारच आहे, परंतु शहरामध्ये जवळपास 12 ते 15 हजार कोटीची जमीन ही वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी शासनाला उपलब्ध होईल। त्यामुळे सातत्य ठेवून हा अतिशय व्यवहारी प्रकल्प होता, ज्याची आवश्यकता होती तो राज्य शासनानं मनावर घेतला। माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या सगळ्यांनी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला आणि 2200 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। याच्यामुळे किमान दरवर्षी 3 TMC पाणी हे दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामतीच्या शेतकऱ्यांना वाढून मिळेल। म्हणजे 40 दिवस कॅनॉल जवळपास त्या सगळ्या पाण्यावर चालू शकतो, एवढं पाणी वाढून मिळेल। शहरामध्ये वारंवार तो कालवा नादुरुस्त झाल्यामुळे फुटतो, त्यामुळे बरीच वेळेला हानी होते, ती टळणार आहे। आणि जी जागा उपलब्ध शहरामध्ये होईल ती वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमासाठी आपल्याला उपयोगी आणता येईल। अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राज्य शासनानं मार्गी लावल्यामुळे मी तालुक्यातील या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचा ऋणी आहे। दादा, लोकसभेच्या वेळी इंदापूर हर्षवर्धन पाटील आणि आपण एकंदरीत प्रमुख भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने बजावली होती, परंतु सद्यस्थितीत हर्षवर्धन पाटलांनी जी भूमिका घेतली की कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी उमेदवारी लढणारच, आणि आत्ताच स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचे आहे दत्ता मांभरने असं म्हटलं की कामाला लागा, त्यांनी डायरेक्ट ह्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला। तर हर्षवर्धन पाटील आता बंडाच्या तयारीत आहेत, कसं पाहतात BJP? माननीय हर्षवर्धन पाटील यांना वारंवार भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या ठिकाणी पदावर संधी दिलेली आहे। त्यांच्या वेगळ्या मागण्यासंदर्भामध्ये केंद्र आणि राज्यानं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे। त्यांचा इतिहास पाहता ते पक्षाच्या या सगळ्या नेते मंडळींनी जी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना अडचणीच्या काळात जी मदत केलेली आहे त्याची ते निश्चितपणे त्यांच्या मनात ठेवतील आणि त्या माध्यमातून ते महायुतीवर राहतील अशा प्रकारची मला खात्री आहे। पण हर्षवर्धन पाटील वेळोवेळी सांगत आहे की लोकसभेच्या वेळी जे येणाऱ्या विधानसभेला जी उमेदवारी ठरवली जाईल त्यावेळेस
देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम असेल आणि तो शब्द देईल, परंतु आत्ता जी परिस्थिती उद्भवली, एका बाजूला प्रचार देखील सध्या चालू झालेला दिसतोय, तर त्यावेळेस आपण फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला त्यावेळेस उपस्थित देवेंद्रजींनी अतिशय ताकदीनं हर्षवर्धन पाटील यांना मदत मागच्या 5 वर्षामध्ये केलेली आहे. किंबहुना सातत्यानं ते केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांच्या मागण्या घेऊन जात होते आणि त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देवेंद्रजींच्यापासून तर केंद्रातल्या वेगवेगळ्या नेते मंडळींनी केलेला आहे, प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि त्यांना वेगवेगळ्या संस्थांसंदर्भात त्यांच्या वेगवेगळ्या कामासंदर्भामध्ये मदत केलेली आहे. त्यामुळे प्रचार सुरू केला असला तरी त्यांनी जे सांगितलं हेच खरं आहे की देवेंद्रजींचा निर्णय ते अंतिम मानतील याच्याविषयी माझ्या मनात अजिबातही शंका नाही आणि देवेंद्रजी शेवटी महायुतीच्या संदर्भातला जो दिशा ठरवतील ते निश्चितपणे त्याला मान्य करून जर जो आदेश येईल तो शिरसावंती मानून काम करतील असं मला वाटतं. शेवते दौंडचे आमदार राहुल कुल येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यात चांगल्या प्रकारची कामे झालेली आहेत आणि वरिष्ठ पातळीवर जे 3 नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि हर्षवर्धन पाटील यांना अनेक ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून संधी मिळाली असल्यामुळे ते नक्कीच देवेंद्रजींचा शब्द पाळतील असे देखील राहुल कुल यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन पप्पू सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.